नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 चा पीक विमा हेक्टरी शेतकऱ्यांना किती मिळणार? शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 च्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। कारण पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक माहिती सर्व राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल असा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे। परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिल महिना उजाडू शकतो अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीक विमा योजना राबवली। सुधारित योजनेत पेरणीच होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, त्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान ते भरपाई विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले, पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई हे शेतकऱ्यांना थेट दिल्या जाणार आहे। त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षापेक्षा कमीच मिळणार आहे यावर्षी शेतकरी मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, खरीपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत आणि त्यांची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली सुद्धा आहे। तांत्रिक उत्पादनाची माहिती देखील दिली आहे, म्हणजेच खरीपातील पिकांचा विमा भरपाईसाठी आवश्यक असणार आहे। सर्व आवश्यक माहिती राज्याकडून केंद्रात पाठवण्यात सुद्धा आली। आता शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवसात ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना विम्याची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात सुद्धा येणार। ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे। आता त्यासाठी विमा जर तुम्हाला मिळवायचा आहे, त्यासाठी संभाव्य वेळ काय असणार? तर शेतकरी मित्रांनो, जानेवारी 2026च्या अखेरीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीनसह 3-4 पिकांचा हा विमा सरसकट खात्यात टाकण्यात येणार आहे। आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भात काय बोलले ते बघूया। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले। परंतु शेतकरी मित्रांनो, पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही। काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत। मंडळ स्तरावर पीक कापणी प्रयोग होऊन महसूल मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे। त्यानुसार शेतकऱ्यांना हा विमा भरपाई मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्वचकडे सरसकट हा 17,500 रुपये मिळणार नाही। काही शेतकऱ्यांना 12,000 तर काही 13, कोणाला 13,000 आणि ज्यांचे नुकसान जास्त झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 30 ते 40 हजारांपर्यंत सुद्धा विमा मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।